नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पांसाठी मस्त असे हे ड्रायफ्रूट्स मोदक बनवणार आहोत. हे मोदक गणपती बाप्पांना नक्की आवडतील. ज्या लोकांना गोड खायचं नाही तेही लोक हे मोदक खाऊ शकतात, कारण की याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची साखर किंवा गूळ वापरलेला नाही. तरीही हे मोदक एकदम टेस्टी आणि छान असे तयार होतात. रेसिपी संपूर्ण पहा. आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले मी ते गॅसवरती कढई ठेवलेली आहे. याच्यामध्ये आपण घालणार आहोत 2 छोटे चमचे खसखस. खसखस आपल्याला सगळ्यात पहिले भाजून घ्यायची आहे. खसखस आपल्याला छान अशी तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायची आहे, करपू द्यायची नाही. गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, कारण की खसखस लगेचच भाजली जाते, ती करपू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित खसखस भाजून घेऊयात. इथे आता खसखस आपली छान अशी भाजली गेलेली आहे. ही तडतड अशी उडायला सुरुवात झालेली आहे. खसखस आता आपण काढून घेऊयात. एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला ही खसखस काढून घ्यायची आहे. याच कढईमध्ये आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. खोबरंसुद्धा आपल्याला हलक्या तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे, करपू द्यायचं नाही, नाहीतर खोबरं कडवट लागेल. त्यामुळे कमी गॅसवरतीच व्यवस्थित आपल्याला खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. इथे आता तुम्ही बघू शकता की खोबरंसुद्धा आपलं भाजलं गेलेलं आहे. छान असा तांबूस रंग आलेला आहे. हलक्या तांबूस रंगावरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण खसखस काढली त्याच भांड्यामध्ये आपल्याला खोबरंसुद्धा काढून घ्यायचं आहे. इथे आता हे खोबरं काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आपल्याला एक छोटा चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की याच्यामध्ये घालणार आहोत आपण बदाम. इथे मी अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत. अशा पद्धतीने बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि बदामसुद्धा आपल्याला थोडेसे तुपावरती परतवून घ्यायचे आहेत. बदामसुद्धा हलकेसे आता भाजले गेले आहेत. लगेचच याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत काजू. काजूसुद्धा इथे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. अर्धी वाटी इथे मी काजूचे काप घेतलेले आहेत. त्यासोबत पिस्ता घेतलेला आहे. पिस्तासुद्धा असा कट करून घेतलेला आहे आणि त्याचसोबत पंपकिन सीड घेतलेले आहेत. ते सुद्धा अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि हे सगळं आपल्याला छान असं तुपावरती आता परतवून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट छान अशा कमी गॅसवरती हे परतवून घ्यायचे आहेत. छान असे कुरकुरीत झाल्या पाहिजेत, कारण की आता पावसाळा सुरू आहे, तर बदाम किंवा काजू मऊ पडले जातात. छान असे क्रंची झाले पाहिजेत ते. त्यामुळे 1-2 मिनटं छान असे कमी गॅसवरती आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत आणि हे तुपावरती परतल्यामुळे ना त्यांची चव अजूनच वाढते आणि खायला खूप छान लागतात. त्यामुळे छान असे हे तुपावरती परतवून घ्यायचे आहेत. इथे आता तुम्ही बघू शकता की मी मस्त असे हे ड्रायफ्रूट्स तुपावरती परतवून घेतलेले आहेत. हे छान असे हे परतले गेलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. तूप इथे गरम झालेलं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत 2 वाट्या खजूर. खजुराच्या इथे मी बिया काढून घेतलेल्या आहेत. खजूरसुद्धा आपल्याला तुपावरती मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे आहे. थोडीशी खजूर गरम झाली की लगेचच मऊ पडायला सुरुवात होते. इथे आता तुम्ही बघू शकता की खजूर मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे. ती चमच्याने अशा पद्धतीने प्रेस केली की लगेचच मऊ होते. आता खजूर आपल्याला छान अशी एकसारखी मऊ होईपर्यंत, तिचा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला कमीच ठेवायची आहे. व्यवस्थित आता खजूर मिक्स करून घेऊयात. इथे आता खजूरसुद्धा आपली छान अशी मऊ झालेली आहे. छान अशी एकजीव होत आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जाड असे कण राहिलेले नाही. छान अशी मऊसूत ही तयार झालेली आहे. अशा पद्धतीचीच आपल्याला खजूर तयार करून घ्यायची आहे. गॅस बंद करूयात आणि सगळं साहित्य आपण ज्या भांड्यामध्ये काढलेले आहे ना, त्याच भांड्यामध्ये आपल्याला खजूरसुद्धा काढून घ्यायची आहे आणि हलकी कोमट होऊ द्यायची आहे. हलकी कोमट झाल्यानंतरच आपल्याला याचे मोदक बनवायला घ्यायचे आहेत. इथे आता सगळं साहित्य हे कोमट झालेलं आहे. गरम गरम असतानाच मिक्स करायला घ्यायचं नाही, नाहीतर हाताला चटके लागतात. त्यामुळे हलकं कोमट झालं की तुम्ही मिक्स करायला घेऊ शकता. इथे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने तुम्ही चमच्यानेही मिक्स करू शकता किंवा हाताला चटके लागत नसतील तर तुम्ही हाताने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. हे व्यवस्थित आता मिश्रण मिक्स करून घेऊयात. छान असे हे ड्रायफ्रूट्स खजूरमध्ये मिक्स झाले पाहिजेत, म्हणजे आपले मोदक छान तयार होतात.
इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. छान हे एकत्र झालेलं आहे. अशा पद्धतीने याचा गोळा तयार झाला पाहिजे. इथे आपलं हे मोदकाचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. हे बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण मोदक बनवायला घेऊयात. इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे. याला थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे मोदक व्यवस्थित निघाले जातात, अजिबात चिकटले जात नाहीत. अशा पद्धतीने बंद करायचं आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित आतपर्यंत जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण दाबून घालायचं आहे. मोदक आतमध्ये कुठेही पोकळ राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मिश्रण भरत असताना व्यवस्थित दाबून भरायचं आहे. खालच्या टोकापर्यंत व्यवस्थित मिश्रण गेलं पाहिजे आणि व्यवस्थित ते आपल्याला दाबून घ्यायचं आहे. म्हणजे मस्त असा आपला मोदक तयार होतो. आकारही त्याला छान येतो. इथे आपला हा मोदक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त हा तयार झालेला आहे. अगदी सहज हा निघालेला आहे. दिसायला एकदम छान दिसत आहे ना आणि हेल्दीसुद्धा आहे आणि बनवायला वेळही कमी लागतो. याच पद्धतीने आता आपण उरलेले जे मोदक आहेत तेही बनवून घेऊयात. इथे मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवत आहे. इथे मी हा मोदकाचा साचा घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. मिश्रण भरत असताना ते प्रत्येक कोपऱ्यामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे मोदकाला आपला आकारही खूप छान येतो आणि मोदक दिसायलाही छान दिसतो. इथे आता मी हा व्यवस्थित भरून घेतलेला आहे आणि हा दुसरा मोदकसुद्धा आपला तयार झालेला आहे. एकदम मस्त असा हा मोदक आपला तयार झालेला आहे. उरलेले सगळे मोदक याच पद्धतीने आता आपण बनवून घेऊयात. इथे मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत आणि मस्त असे आपले हे ड्रायफ्रूटचे मोदक तयार झालेले आहेत. वरून थोडेसे पिस्त्याचे काप आणि खसखस लावलेली आहे. बाकी काही नाही. थोडंसं छान दिसावं म्हणून, नाही लावलं तरीही चालेल. मोदक बनवण्यासाठी तुम्ही तुमच्यानुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता किंवा तुमच्याकडे जे घरी असतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही वापरू शकता किंवा ड्रायफ्रुट्सचं जे प्रमाण आहे तेही कमी जास्ती करू शकता. गणपती बाप्पांसाठी मस्त असे हे मोदक नक्की करून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्या लोकांना गोड खायचं नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे. कारण की याच्यामध्ये आपण साखर वापरलेली नाही किंवा गूळही वापरलेला नाही. फक्त हे ड्रायफ्रुट्सपासून बनवलेले आहे. त्यामुळे सगळ्यांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.